हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीतून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप। फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। छगन भुजबळांचे आरोप निराधार। शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकाऱ्यांना सांगू शकतात? सत्ताधारी वेळ मारून नेतात। विजय वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा। लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना 1,500 मिळणार। विधानसभेत महायुतीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील। बारामतीत अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांवर केलेले आरोप खोटे असतील तर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। संभाजीराजेंची जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनासोबत चर्चा। उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाणार, राज्य सरकारचा निर्णय। सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यात मवियाला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31 आणि पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यात कारवाई होणार। हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा। त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। खोसकरांनी विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। मराठ्यांना आरक्षण भेटू नये म्हणून फडणवीस दबाव आणत असतील, मनोज जरांगेंचा आरोप। रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत। दिवाण खवटी आणि खेड दरम्यानची वाहतूक विस्कळीत। दरड दूर करण्यासाठी 2 तासांचा वेळ लागू शकतो। कर्जत पनवेल दरम्यानची लोकल सेवा उशिरानं सुरू। पावसाचं पाणी रेल्वे रुळावर साचल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम। मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे महामार्गावर पाणी। खोपोलीजवळील अमृतांजन पुलावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विरारच्या तानसा नदीला पूर। 10 ते 12 गावांना पुराचा धोका। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। कल्याण मुरबाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। चिपळूणच्या मच्छी मार्केट परिसरात शिरलं वशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी। चिपळूणच्या परशुराम घाटात पावसाला सुरुवात। घाट माथ्यावरून धबधबे वाहत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून चिपळूणमधील 125 जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।